नमस्कार, मी वैदवी कथा आणि गोष्टी वैदवी सोबत या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। कथासार अध्याय आणि आपल्या गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजची आपली गोष्ट आहे रक्षाबंधन आणि भद्राकाळ। भद्राकाळ असेल त्यावेळी आपण रक्षाबंधन करत नाही। तर भद्रा ही कोण होती तिची पौराणिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे। भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची कन्या होती आणि शनिदेवांची बहीण मानली जात होती। भद्राचा स्वभाव अतिशय कठोर, रागीट आणि नियमप्रिय होता। ती ज्यावेळी सक्रिय असते तेव्हा ती विघ्न आणते असे मानले जाते। एकदा देवांनी यज्ञ म्हणजेच रक्षासूत्र बांधण्याचा कार्यक्रम ठेवला होता, पण तेव्हा भद्राकाळ चालू होता। भद्राला न विचारता शुभ कार्य केल्यामुळे ती रागावली आणि यज्ञात विघ्न आणली। तेव्हा देवांनी तिची समजूत घालून तिला ठराविक काळातच सक्रिय राहण्याची विनंती केली। तेव्हापासून भद्राकाळ हा अशुभ मानला जातो। भद्राकाळ म्हणजे काय, तर भद्रा देवतेचा संचार काळ, जो हिंदू पंचांगानुसार अशुभ मानला जातो। या काळात विशेषतः मांगलिक जे कार्य आहेत ती वर्ज केली जातात, म्हणजे आपल्याकडे शुभ कार्य करत नाहीत। रक्षाबंधनाच्या आता पौराणिक ज्या कथा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली कथा आहे इंद्र आणि सचदेवींची कथा। तर ती अशी आहे, एकदा देव आणि दानवांमध्ये भीषण युद्ध चालले होते। देवांचे नेतृत्व इंद्रदेव करत होते, पण दानव अधिक बलवान होते आणि देवांचा पराभव होत होता। हे पाहून इंद्रांची पत्नी सचीदेवी म्हणजे इंद्राणी यांनी बृहस्पतींची भेट घेतली व त्यांच्याकडून मार्गदर्शन मागितले। बृहस्पतींनी तिला एक पवित्र धागा दिला। तो धागा अभिमंत्रित करून दिला आणि सांगितले की हा इंद्रदेवांच्या हातावरती बांधा। तसेच सचीदेवींनी केले। ते राखी स्वरूपात इंद्रदेवांच्या हातावरती बांधले। त्या धाग्यामुळे इंद्राला बळ, विजय आणि आत्मविश्वास मिळवला। शेवटी देवांनी दानवांवरती विजय मिळवला। या घटनेपासून रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली, जिचा उद्देश विजय मिळवणे होता। दुसरी कथा अशी आहे, श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा। महाभारतातील प्रसंगानुसार एकदा श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला, तेव्हा त्यांच्या बोटाला जखम झाली। तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा फाडून श्रीकृष्णांच्या बोटावरती बांधला। त्या प्रेमपूर्ण भावनेने भारावून जाऊन श्रीकृष्णांनी द्रौपदीला वचन दिले, या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही। योग्य वेळी मी तुमचे संरक्षण करेन। त्या महाभारतातील वस्त्रहरणाच्या प्रसंगाच्या वेळी श्रीकृष्णाने आपले वचन पूर्ण केले। तर तिसरी कथा अशी आहे, राजा बळी आणि माता लक्ष्मीची कथा। विष्णू भगवानाने वामन अवतार घेऊन राजा बलीची परीक्षा घेतली। वामनाने 3 पावले भूमी मागितली आणि बळींची सर्व काही घेऊन त्याला पाताळात पाठवले। परंतु बळी हा विष्णूंचा भक्त असल्यामुळे विष्णूंनी वचन दिले की ती त्याच्यासोबत पाताळात राहतील। त्यामुळे लक्ष्मीदेवीला एक युक्ती केली। लक्ष्मीदेवींना एक युक्ती सुचली। त्या बळीराजाच्या घरी रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ मानून गेल्या आणि हातावर त्यांच्या राखी बांधली। बळीराजाने आनंदाने तिला वर मागायला सांगितला आणि तिने युक्तीने विष्णुदेवांना परत मागून घेतले। अशा ह्या रक्षाबंधनाच्या कथा आहेत। जर तुम्हाला कथा आवडल्या तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।